तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, दाविदाची ही दुसरी वेळ आहे की त्याला पळून जावे लागत आहे. पहिल्या वेळेस राजा शाऊल त्याच्या मागे लागला होता. यावेळेस मात्र त्याचा स्वतःचा पुत्र अबशालोम हा त्याच्या मागे लागलेला आहे. दोन्ही वेळेस त्याच्या जीवासाठी धोका होता, परंतु पहिल्या वेळेस परमेश्वर त्याच्या सोबत होता. यावेळेस मात्र देवाचा न्याय त्याच्यावर होता. त्याला हे पक्के माहीत होते आणि म्हणूनच त्याच्या सर्व चुका त्याला मान्य होत्या. कदाचित आपणास प्रश्न पडेल की देवाची कृपा दाविदाला कशी प्राप्त झाली. परंतु आम्ही हे लक्षात ठेवावे की देव त्याच्या लेकरांची काळजी घेणार आहे. तो त्यांना असेच संकटात ठेवत नाही. देवाने कशा रीतीने दाविदासाठी हस्तक्षेप केला हे पाहण्यासाठी आपणाला आजचे अध्ययन पाहावे लागेल. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही शमूएलाचे दुसरे पुस्तक ह्याचा 17वा आणि 18वा अध्याय अभ्यासणार आहोत. मला खात्री आहे की मागील अध्यायांचं अध्ययन करीत असताना परमेश्वराने आपल्या जीवनात कार्य केलेलं आहे. आपणाला त्या अध्यायातील गोष्टी समजलेल्या आहेत. 17व्या अध्यायात अबशालोम, अहितोफेल आणि हुशै जो दाविदाचा मित्र होता, ह्या दोघांचा सल्ला ऐकतो. अबशालोम हुशैचा वाद ऐकतो की दावीद फार अनुभवी, जुना, कसलेला योद्धा आहे आणि त्याला सगळे डावपेच माहीत आहेत. म्हणून तो म्हणतो की तुला अधिक सैन्यबळ वाढविण्याची आवश्यकता आहे आणि तो त्याप्रमाणे करतो. आणि तेवढ्या काळात दाविदाला सुटून पळून जाण्याचा आणि लढाईची तयारी करण्याकरिता वेळ मिळतो. श्रोत्यानो, 17व्या अध्यायात आम्हाला आढळेल की अहितोफेल आणि हुशै हे अबशालोमाने आपल्या पित्यावर आक्रमण करावे किंवा नाही ह्याविषयी विसंगत असा सल्ला अबशालोमाला देतात. 17वा अध्याय पहिली 2 वचने पहा काय सांगतात. अहितोफेल अबशालोमास म्हणाला, मला परवानगी दे, म्हणजे मी 12,000 पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करीतो. तो थकला भागलेला व कमकुवत असता मी त्याचवर छापा घालून त्यास घाबरे करेन. त्याच्याबरोबरचे सर्व लोक पळून जातील आणि मग मी राजालाच तेवढे मारीन. दुसऱ्या शब्दात, जर दाविदाचा नाश होईल तर हा विद्रोह संपेल आणि अबशालोम राजा होईल. अहितोफेलचा जो सल्ला होता त्याप्रमाणे जर होईल तर दाविदाचा नाश अटळ होता. अहितोफेल त्याची योजना येणेप्रमाणे सांगतो, जी आम्हाला 3ऱ्या आणि 4थ्या वचनात वाचायला मिळते. शमूएलाचे दुसरे पुस्तक 17वा अध्याय 3रं आणि 4थं वचन. मी सर्व लोकांस तुझकडे परत आणीन. ज्याच्या मागे तू लागला आहेस त्याचा अंत झाला, म्हणजे सर्व लोक तुझकडे फिरलेच म्हणावयाचे. या प्रकारे सर्व लोक स्वस्थचित्त होतील. ही गोष्ट अबशालोमास व इस्रायलाच्या सर्व वडील जनास पसंत पडली. श्रोत्यानो, त्याच्या ह्या क्रूर अशा योजनेस अबशालोमाने सुद्धा संमती दिली. 5वं आणि 6वं वचन. मग अबशालोम म्हणाला, हुशै अर्की यालाही बोलावून आणा, त्याचे काय म्हणणे आहे तेही पाहू. हुशै आला तेव्हा अबशालोम त्यास म्हणाला, अहितोफेल अमुक अमुक मसलत देत आहे, त्याच्या सांगण्याप्रमाणे करावे काय? नाहीतर तू तरी काही मसलत सांग. ही फार चांगली गोष्ट झाली की त्या ठिकाणी हुशै उपस्थित होता आणि त्याने एकदम निराळी अशी योजना आणि डावपेच सांगितला. जो सल्ला त्याने अबशालोमाला दिला तो फार चांगला होता, परंतु तो दाविदाच्या भल्याकरिता होता. दावीद ह्यावेळी फार आणीबाणीच्या परिस्थितीत होता आणि त्याला अधिक वेळ मिळणे फार आवश्यक होते. 7 ते 10 वचने आम्हाला पुढे सांगतात. श्रोत्यानो, हुशै अबशालोमास म्हणाला, अहितोफेलाने या प्रसंगी तुला जी मसलत दिली आहे ती बरोबर नाही. हुशै आणखी म्हणाला, तू आपल्या बापास त्याचबरोबरच्या पुरुषास चांगला ओळखितोस. ते वीर पुरुष आहेत. रानात एखाद्या अस्वलीची पोरे कोणी नेली असता जशी ती चवताळते तसे ते चवताळलेले आहेत. तुझा बाप मोठा योद्धा आहे. तो काही आपल्या लोकांबरोबर रात्रीचा राहावयाचा नाही. पहा, तो एखाद्या भुयारात किंवा दुसऱ्या स्थळी लपून राहिला असेल. सुरुवातीला काही लोक पडले तर अबशालोमाच्या पक्षाच्या लोकांचाच वध होत आहे अशी वार्ता लोकांमध्ये पसरेल.
म्हणजे जो धैर्यवान आहे, ज्यांचे हृदय सिंहासारखे आहे, अशा पुरुषाची ही गाळण उडेल. कारण सर्व इस्रायल लोकांस ठाऊक आहे की तुझा बाप लढवय्या असून त्याचबरोबरचे लोकही वीर आहेत. श्रोत्यानो, हुशै अबशालोमाला फार चांगला सल्ला देत आहे. जरी त्याचा सल्ला दाविदाच्या भल्याकरिता होता, तरी तो चांगला होता. त्याचा सल्ला काय होता ते आत्ताच आपण वाचले. श्रोत्यानो, आता हुशैने अहितोफेलच्या सल्ल्यामध्ये चुका दाखवल्यात आणि तो दुसरा लष्करी डावपेच अबशालोमास सांगत आहे. 11 आणि 12 वचने सांगतात, माझी तुला अशी मसलत आहे की दानापासून बेरशेबापर्यंतचे अवघे इस्रायल लोक समुद्र किनाऱ्यावरील रेतीप्रमाणे अगणित असे एकत्र कर आणि तू स्वतः युद्ध करावयास जा. मग तो असेल तेथे त्याचवर आपण एकदम छापा घालू आणि जमिनीवर दव पडते त्याप्रमाणे आपण त्याच्यावर जाऊन पडू, म्हणजे त्याचा व त्याचबरोबरच्या लोकांचा आपण मागमूस राहू देणार नाही. तो अबशालोमास म्हणतो की महत्वाची गोष्ट म्हणजे युद्धामध्ये जाण्यास आपली पूर्णपणे तयारी नाही. सोबत काही मोजके 1000 लोक घेऊन तुम्ही दाविदाला आटोक्यात आणू शकणार नाही. तुम्ही असे करा की सर्व इस्रायलांना एका ठिकाणी जमवा आणि तुम्ही स्वतः सैन्याचे युद्धामध्ये पुढारीपण करा. हेच एका राजाकडून अपेक्षित आहे. ह्याच प्रकारे तुमचा पिता सुद्धा गादीवर बसला. तो सगळ्यांमध्ये प्रथम होता, एक फार थोर सेनापती होता. आता जर आम्ही आक्रमण केले तर फक्त थोडेच सैनिक आपल्याजवळ राहतील. श्रोत्यांनो, हुशैचा सल्ला चांगला आणि योग्य होता, परंतु मी आपणाला आधीच सांगितले की तो दाविदाच्या लाभाकरिता होता. आता हुशैने दिलेल्या सल्ल्याबद्दल अबशालोम आणि त्याच्या लोकांना काय वाटतं, त्यांनी काय विचार केला हे आपण वाचूया. 14वं वचन, अबशालोम व सर्व इस्रायल लोक म्हणाले, अहितोफेल याच्या मसलतीपेक्षा हुशै अर्की याची मसलत बरी दिसते. अहितोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली होती. ह्या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे दिसतं की कशा प्रकारे परमेश्वराचा हात ह्या सर्व गोष्टींच्या मागे होता. दाविदाच्या दृष्टिकोनातून हुशैचा सल्ला निश्चितच योग्य सल्ला होता. दाविदाच्या वतीने परमेश्वर कार्य करीत होता. आता दाविदाला ह्या सर्व गोष्टींबद्दल चेतावणी पाठवण्यात येते. पुढे आम्हाला 22वं वचन सांगतं की दावीद यार्देन पार गेला. 22वं वचन वाचूया. 17वा अध्याय 22वं वचन, तेव्हा दावीद व त्याच्या बरोबरचे सर्व लोक यार्देने पार गेले. सकाळी उजाडले तेव्हा यार्देनेच्या पलीकडे गेला नाही, असा कोणीच मागे राहिला नाही. ह्यानंतर आम्हाला एक विचित्र अशी घटना वाचावयास मिळते. अहितोफेल एक घमंडी आणि फार नावाजलेला सल्लागार होता. जेव्हा त्याला कळले की त्याचा सल्ला न मानता हुशैचा सल्ला मांडण्यात आला आहे, तेव्हा त्याला ही फार अपमानजनक गोष्ट वाटली आणि त्याला असं वाटलं की आता माझे भविष्य अंधकारात आहे, माझी नोकरी संपली आहे, म्हणून त्याने स्वतःला फाशी लावून घेतली. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी स्मरणात ठेवा की अहितोफेल हा दाविदाचा मंत्री होता. परंतु जेव्हा दाविदावर संकट कोसळले आणि बाणीची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा हा शत्रूस जाऊन मिळाला. ह्या ठिकाणी आम्हाला यहुदा इस्करियोतचे स्मरण होते, ज्याने चांदीच्या 30 नाण्यांकरिता येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला. आणि अशी अनेक उदाहरणे आज सुद्धा आम्हाला जगामध्ये आढळतात की लोक कशा प्रकारे स्वतःच्या स्वार्थाकरिता लोकांना धोका देतात, लोकांना फसवतात आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतात. 24 ते 26 वचने पुढे सांगतात, मग दावीद महना इमास गेला. इकडे अबशालोम इस्रायल लोकांसह यार्देने पार गेला. अबशालोमाने यवाबाच्या जागी अमासा या सेनापती नेमिले. यवाबाची आई सरुवा हिची नहाश म्हणून एक बहीण होती. हिच्या अबिगल नावाच्या कन्येपाशी इथ्रा नावाचा एक इस्रायल पुरुष गेला होता. त्याचा पुत्र हा अमासा होय. इस्रायल लोकांनी व अबशालोमाने गिलाद देशात तळ दिला. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी लक्षात घ्या की दाविदाच्या सोबत कमी लोक होते, अबशालोमासोबत अधिक लोक होते. खरे पाहिले असता दाविदासोबत अधिक लोकांनी जायला हवे होते, कारण आतापर्यंत तो त्यांचा राजा होता. त्याने त्यांची मदत केली होती, त्यांचे रक्षण केले होते. परंतु अबशालोमच्या गोड गोड बोलण्यामुळे हे लोक त्याच्याकडे आकर्षित झालेत. त्यांना वाटलं की हा खरोखर आम्हाला योग्य न्याय देणार आहे, आमचे कल्याण करणार आहे. असंच होतं श्रोत्यानो. आम्ही सुद्धा किती लवकर सैतानाच्या आमिषांमध्ये फसून परमेश्वरापासून दूर जातो.
परमेश्वराने आमच्यावर जे उपकार केलेत ते विसरून जाऊन आम्ही लवकरच सैतानाच्या सांगण्याप्रमाणे करू लागतो. ह्यावेळी दावीद फार बिकट अशा परिस्थितीत सापडलेला होता. तो यरूशलेममधून काहीही तयारी न करता निघाला होता, पळून आला होता. जे त्याच्याशी सत्यनिष्ठ होते, प्रामाणिक होते, ते लोक त्याच्यासोबत आले होते. 27 ते 29 वचने. दावीद महनाईम येथे आला तेव्हा आमोन्यांच्या राब्यातला नाहाशाचा पुत्र शोबी व लो दबारातील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलिम येथील बर्जिल्य गिलादी यांनी दाविदासाठी व त्याच्याबरोबरच्या माणसांसाठी खाटा, भांडीकुंडी, गहू, जव, पीठ, हुरडा, शेंगा, वाटाणे, फुटाणे, मध, लोणी, मेंढरे व गाईच्या दुधाची पनीर ही आणली. हे लोक रानात असून भुकेले, तान्हेले व श्रांत असतील असे त्यांना वाटले. दाविदाला कळले त्याच्या सभोवतालच्या लोकांमध्ये बरेचसे लोक त्याच्याशी मित्रत्वाच्या भावनेने राहणारे आहेत. त्यांना दाविदाचा परिचय होता. तो किती शूर योद्धा आहे हे त्यांना माहीत होते. ह्या प्रांतातील सरदारांना आणि सत्ताधाऱ्यांना माहीत होते की अबशालोम किती विश्वासघातकी आणि चतुर आहे आणि त्यांना त्याच्यावर फार कमी भरोसा होता. परंतु दाविदावर त्यांचा अधिक भरोसा होता. म्हणून ते दाविदाकरिता आणि त्याच्या लोकांकरिता त्यांच्या ह्या कठीण थकलेल्या परिस्थितीत अन्न सामुग्री घेऊन आलेत. अबशालोमाद्वारे उशीर झाल्यामुळे दाविदाला ही अन्न सामुग्री व सामान मिळाले आणि ते लोक ताजे तवाने होऊन पुन्हा युद्धाकरिता तयार झालेत. श्रोत्यांनो, लक्षात ठेवा की प्रभू आपल्या लोकांना कधीच उपाशी मरू देत नाही. तो त्यांच्या सर्व गरजा भागवतो. परमेश्वराने आपला भक्त एलिशा ह्याला कावळ्याद्वारे भाकरी पुरवली. हे आपणाला कदाचित माहीतच असेल. आणि आज सुद्धा मला दिसतं की परमेश्वर त्याच्या लोकांची कशा प्रकारे काळजी घेतो. प्रभु मज साथी हो, दुखी बहु
आपण 18व्या अध्यायाकडे वळूया. 18व्या अध्यायात यादवी युद्धाची सुरुवात झालेली आम्हाला आढळते. पहिली 2 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. दाविदाने आपल्याबरोबरच्या लोकांची मोजदाद केली व त्यांच्यावर सहस्त्रपती व शतपती नेमिले. मग दाविदाने 1/3 लोक योवाबाच्या ताब्यात दिले. 1/3 लोक योवाबाचा भाऊ अभिषय, जो सरुवेचा पुत्र होता, त्याच्या व बाकीचे 1/3 लोक इत्तै गित्तीच्या ताब्यात दिले व त्यास युद्धास पाठविले. आणि राजाने लोकांस सांगितले, मीही अवश्य तुम्हाबरोबर येतो. दाविदाची इच्छा होती की त्याने त्याच्या लोकांसोबत युद्धामध्ये जावे. 3रं वचन, लोकांनी म्हटले, आपण येऊ नये, कारण आम्ही पळून गेलो तर त्याचे त्यास काही वाटणार नाही. आमच्यातले अर्धे लोक मेले तरी त्यास काही वाटावयाचे नाही, पण आपण तर आमच्यातल्या 10,000 ठिकाणी आहात, म्हणून आपण नगरात राहूनच आम्हास कुमक करावी हे उत्तम. श्रोत्यानो, परंतु त्याच्या सैन्यातील लोकांनी त्याला युद्धामध्ये येण्यास मनाई केली. आता ह्या ठिकाणी आम्हाला आढळतं की दाविदाची लढाई करिता जाण्याची इच्छा आहे, परंतु त्याचे लोक मनाई करीत आहेत. परंतु श्रोत्यानो, जेव्हा त्याचे सैन्य अमोन्यांशी लढत होते तेव्हा त्याने लढाईकरिता जायला हवे होते, परंतु तो गेला नव्हता. तो आपल्या महालात राहिला आणि त्यामुळेच त्याच्या जीवनातले ते भयंकर पाप तो करू शकला. 4 आणि 5वं वचन, राजा त्यास म्हणाला, तुम्हास योग्य वाटते तसे मी करीतो. मग राजा वेशीच्या बाजूस उभा राहिला आणि लोक 100-100, 1000-1000 असे बाहेर निघाले. राजाने योवाब, अभिषय व इत्तै यास आज्ञा केली की त्या तरुणाशी म्हणजे अबशालोमाशी माझ्यासाठी सौम्यतेने वागा. राजाने अबशालोमविषयी आपल्या सरदारास जी आज्ञा दिली ती सर्व लोकांनी ऐकली. दाविदाच्या जीवनातल्या दुःखद अध्यायांपैकी हा एक अतिशय दुःखाने भरलेला असा अध्याय आहे. दाविदाच्या पापाविषयी वर्णन करणारा अध्याय अतिशय खराब आणि घाणेरडा असा वाटतो. परंतु श्रोत्यानो, हा अध्याय दुःखाने भरलेला आहे, कारण ह्यामध्ये त्याच्या मुलाच्या मृत्यूचे वर्णन आम्ही वाचणार आहोत. जेव्हा दाविदाच्या लोकांनी त्याला युद्धामध्ये येण्यास मनाई केली तेव्हा तो सैनिकांच्या तुकड्या बाहेर जाताना बाजूला जाऊन उभा राहतो. ह्या सैन्याच्या तुकड्या 3 पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बाहेर निघतात. योवाब, अभिषय आणि इत्तै हे तिन्ही सेनापती जेव्हा त्याच्या जवळून जातात तेव्हा दावीद त्यांना सांगतो की त्याच्या पुत्रासोबत त्यांनी निर्दयपणे व्यवहार करू नये. 6वं आणि 7वं वचन, या प्रकारे ते लोक इस्रायल लोकांशी सामना करण्यास रणांगणी गेले आणि एफ्राईमाच्या रानात लढाईस तोंड लागले. तेथे दाविदाच्या सेवकांपुढे इस्रायल लोकांचा मोड झाला. त्या दिवशी एवढा संहार झाला की 20,000 लोक कामास आले. हे एक यादवी युद्ध होते. फार भयंकर गोष्ट होती. श्रोत्यानो, आमच्या देशात सुद्धा अशा प्रकारचे युद्ध झालेले आहेत आणि आम्हाला माहीत आहे की इतिहास आम्हाला सांगतो की कशा प्रकारची परिस्थिती त्यावेळी निर्माण होते. 8वं वचन, लढाई देशभर चालली. त्या दिवशी तरवारीपेक्षा रानामुळेच पुष्कळ लोकांचा धुवा उडाला. दाविदाच्या सैन्यासमोरून पळ काढीत असताना एफ्राईमच्या घनघोर जंगलात अबशालोमाचे सैन्य फसले. त्या घनघोर जंगलात बरेचसे लोक मेलेत. वचन आम्हाला सांगतं की त्या दिवशी तरवारीपेक्षा रानामुळेच पुष्कळ लोकांचा धुवा उडाला. आता ह्यानंतरच्या वचनांमध्ये आम्हाला योवाबद्वारे अबशालोमाचा वध कशा प्रकारे झाला हे वाचायला मिळते. 9 आणि 10 वचने, अबशालोमाची दाविदाच्या सेवकांशी अकस्मात गाठ पडली. अबशालोम आपल्या खेचरावर बसून चालला होता. खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या दाट फांद्यांखालून चालले असता अबशालोमाचे डोके त्या वृक्षास अडकून तो अधांतरी लटकत राहिला व ते खेचर त्याच्या खालून निघून गेले. हे पाहून एका मनुष्याने योवाबास सांगितले की अबशालोम एका झाडाला लटकत असलेला मी पाहिला. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोतानो की कशा प्रकारे ही परिस्थिती अबशालोमाला फसवीत आहे. तो फार बिकट अशा स्थितीमध्ये सापडलेला होता. दुसऱ्या कुठल्या प्रसंगी असे होणे जरा हास्यास्पद ठरले असते, परंतु ह्या घटनेत तसे नाही. 11वं वचन, योवाबाने त्या खबर देणाऱ्या मनुष्यास म्हटले, तू त्यास तसे पाहून तिथल्या तेथे मारून जमिनीवर का पाडिले नाही? मी तुला 10 रुपये व कमरबंद दिला असता. ह्या मनुष्याला धक्का बसला की योवाबाला दाविदाचा पुत्र राजकुमार अबशालोमला मारायला पाहिजे.
12 आणि 13 वचने, तो मनुष्य योवाबास म्हणाला, 1000 रुपये माझ्या हातावर ठेविले तरी मी राजकुमारावर हात टाकणार नाही, कारण तुमच्यातल्या कोणीही त्या तरुण पुरुषास म्हणजे अबशालोमास हात लावू नये अशी आज्ञा राजाने तुला, अभिषयास व इत्यास दिली, ती आम्हास महशूर आहे. श्रोत्यानो, तो सैनिक म्हणाला की राजाने आम्हाला सांगितले की त्याच्या पुत्राला आम्ही हात लावू नये. जर मी त्याला काही केले असते तर तू स्वतःच मला दंड दिला असता. 13वे वचन पुढे सांगतं, मी हे केले असते तर मी आपला जीव धोक्यात घातला असता. तूही माझ्या विरुद्ध झाला असतास, कारण राजापासून कोणतीच गोष्ट लपत नाही. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे हा जो पुरुष होता तो राजाच्या आज्ञेविषयी सत्यनिष्ठ आहे. परंतु योवाबाजवळ त्याच्याशी हुज्जत घालण्याकरिता वेळ नव्हता. त्याला ह्या बाबतीत तुरंत पाऊल उचलायचे होते. 14 ते 17 वचने, योवाब म्हणाला, तुझ्या नादी लागून वेळ घालविण्यात काही अर्थ नाही. मग त्याने हाती 3 तीर घेऊन एला वृक्षावर जिवंत लटकत असलेल्या अबशालोमाच्या वक्षस्थळी ते भोसकिले. योवाबाच्या 10 शस्त्रवाहक तरुण पुरुषांनी त्याच्या भोवती जमून त्याचवर प्रहार करून त्यास ठार केले. मग योवाबाने रणशिंग फुंकिले, तेव्हा लोक इस्रायलाचा पाठलाग करण्याचे सोडून परतले, कारण योवाबाने लोकांची गय केली. तेव्हा लोकांनी अबशालोमास खाली काढून वनातल्या मोठ्या खाड्यात टाकिले व त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली. मग सर्व इस्रायल लोक पळून आपापल्या डेऱ्यांकडे गेले. श्रोत्यानो, अबशालोमच्या मृत्यूनंतर बंड समाप्त झाले, युद्ध थांबले. दाविदाने जेव्हा आज्ञा दिली होती की अबशालोमाला कोणी स्पर्श करू नये, तेव्हा अबशालोमाला मारण्याचा योवाबाला काहीच अधिकार नव्हता. तरी सुद्धा तो अबशालोमाने जे काही केले होते त्यामुळे त्रासून गेला होता आणि त्याला माहीत होते की त्याच्या मृत्यूनेच हा विद्रोह, हे बंड समाप्त होईल. 19 ते 22 वचने पुढे सांगतात, साधुकाचा पुत्र अहिमास म्हणाला की परमेश्वराने आपल्या शत्रूंचे पारिपत्य केले आहे, तर आता धावत जाऊन ही खबर राजाला देऊ द्या. योवाब त्यास म्हणाला, आज ही खबर घेऊन जाऊ नको, दुसऱ्या एखाद्या दिवशी ती घेऊन जा, पण आज ती नेऊ नको, कारण राजाचा पुत्र मृत्यू पावला आहे. नंतर योवाब एका कुशी मनुष्यास म्हणाला, तू जे काही पाहिले ते जाऊन राजाला सांग. तेव्हा तो कुशी योवाबास नमन करून धावत गेला. साधुकाचा पुत्र अहिमास पुन्हा योवाबास म्हणाला, काही हो, पण मला ही कुशीच्या मागोमाग दौड करू दे. योवाब म्हणाला, माझ्या मुला, इनाम मिळण्याजोगी खबर काही तुझपाशी नाही, तर का दौड करीतोस? योवाबाने अहिमासास अबशालोमाच्या मृत्यूची खबर दाविदापर्यंत पोहोचविण्यास मनाई केली, कारण अहिमासाजवळ राजाला सांगण्याजोगी पूर्ण माहिती नव्हती. दावीद आता आपला पुत्र अबशालोम ह्याच्याकरिता शोक करतो. 23 आणि 24 वचने पुढे सांगतात, 23 आणि 24 वचन, तो म्हणाला, काहीही हो, मला धावत जाऊ दे. त्याने त्यास म्हटले, धाव. तेव्हा अहिमास दौड करून मैदानाच्या वाटेने कुशीच्या पुढे निघून गेला. दावीद वेशीच्या दोन्ही दरवाजांच्या दरम्यान बसला होता आणि पहारेकरी वेशीवर चढून तटावर गेला होता. त्याने दूर नजर करून पाहिले, तो एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. श्रोत्यानो, आता हे परमेश्वराच्या पवित्र वचनातले एक फार हृदयस्पर्शी दृश्य आहे. दावीद शहराच्या वेशीच्या बाजूला बसला आहे. काहीतरी बातमी मिळावी म्हणून तो उतावळा होऊन वाट पाहत आहे. पुढे आम्हाला वचन सांगतं की कशा प्रकारे त्याला आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळते. 32 वचन सांगतं की राजाने कुशीस विचारिले, तो तरुण अबशालोम सुखरूप आहे ना? कुशी म्हणाला, माझ्या स्वामी राजांचे शत्रू व जे कोणी आपली हानी कराव्यास उठतील त्यांचे त्या तरुणासारखे हो. कुशीजवळ अगदी अचूक अशी बातमी होती. तो फार शांतपणे आणि सौम्यपणे ही बातमी राजाला देत आहे. 33 वचन, तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला. जाता जाता त्याने हे उद्गार काढिले, माझ्या पुत्रा अबशालोमा, हाय रे हाय, माझ्या पुत्रा अबशालोमा, तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. हाय रे अबशालोमा, माझ्या पुत्रा. श्रोत्यानो, अशा प्रकारे दाविदाने आपल्या पुत्राकरिता शोक सुरू केला. ह्यावरून आम्हाला दिसतं की जरी दाविदाचा पुत्र त्याच्या विरुद्धात गेला तरी परमेश्वराने दाविदाचे रक्षण केले. श्रोत्यानो, हाच परमेश्वर आज आमच्या सोबत आहे.
परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, परमेश्वर त्याच्या लेकरांची काळजी नेहमी घेतो. तो आम्हाला सुधारण्यासाठी नेहमी संधी देतो. आम्ही आजच्या अध्ययनात वचन वाचले की अहितोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली होती. परमेश्वर आजही आमच्या जीवनात कार्य करतो. फक्त आम्ही योग्य मार्गात असणे आवश्यक आहे. त्याच्या आज्ञा पाळणे, योग्य कृती करणे हे देवाला आवडते. तो क्षमा करणारा देव आहे. बायबल आम्हाला सांगते, योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय आणि 9वे वचन, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आज आपण येथे थांबत असताना विचार करू की काय मी माझी पातके पदरी घेतली आहेत? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कारण बापा, तू आम्हाला जीवन दिलेलं आहेस आणि या जीवनामध्ये प्रभूजी आम्ही केवळ तुझी लेकरं या नात्याने जगावं, वागावं आणि आमची प्रत्येक कृती ही तुला संतोष देणारी असावी अशी तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बापा, आज आम्ही आमच्या सर्व पापांची, अपराधांची कबुली देत तुझ्या चरणांपाशी आलेलो असताना आम्ही तुला विनंती करतो, प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर आणि बापा तुझ्यामध्ये तू आम्हाला दृढ असं ठेव. होय परमेश्वरा, आम्हाला ठाऊक आहे तू विश्वसनीय असा देव आहेस. आमच्या सर्व पापांची, अपराधांची क्षमा करणारा तू देव आहेस. केवळ तू वाट पाहतोस का आम्ही तुझ्या चरणांपाशी यावं, तुला स्वीकारावं. होय प्रभूजी, आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपेची दृष्टी राहू दे बापा आणि आमच्या जीवनामध्ये तुझे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत राहू दे. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या पसंतीस उतरा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.